उद्या आम्ही एका जागेवरती जाणार आहे. तुम्हाला गेल्यावरती कळेलच. खूप चांगली जागा आहे बारामतीमध्ये. तर इथं आता सगळी जागा दाखवतो आम्ही काय काय. इथं कोंबड्या वगैरे आहेत. तर नंतर दाखवतो तुम्हाला, तर बघत राहा. तर आता आम्ही तुम्हाला सगळं ते शेत दाखवतो. असं खूप मोठं आहे. तुम्हाला दाखवतो. खूप मोठं शेत आहे बघा. केवढं मोठं शेत आहे. खूप मोठं शेत आहे. इथं बघा, ही काय नुसतं खेळतच असते. हे आई चप्पल घालून ये की. तसं नव्हतं म्हणायचं. काय नाही तसं म्हणल्यावर कोंबड्या इथं कोंबड्या पाणी पित आहेत. अरे वॉटर पार्क म्हणलेला नाही जाणार आम्ही वॉटर पार्कला. ते बघा आता नाही तिथं काय तर करते. हे बघा आम्ही असं ड्रॉइंग बनवलेली. काय लिहिलंय बघा इथं. आम्ही इथं लई चिंच, या झाडावरती लई चिंच आहेत. मला दाखवू का? बघा तिथं एक चिंच आहे. दिसली का? तिथं एक चिंच आहे. आणि इथं पण लई चिंच आहे. बघा इथं चिंच आहे. दिसले का? या झाडाला लई चिंच आहे. आम्ही तोडले पण लई आहेत. आमच्याकडे एक लई जायंट चिंच लागली आहे. सगळ्यात मोठा कोंबडा. तर आता आम्ही चाललोय टेरेसला. तिथून असं जायचं आणि मग असं राजनंदिनी मम्मी ते इथून 15 पावलं चालायची आणि मग तिथं आलं टेरेस. तिथं गोठा बनवलेला टेरेसवर, पण आता ते गंजून गेला. तिथं बघा अशी बारामती आहे. तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो मी. आणि हे बघा इथं वरती झाडावरती फूल आलंय छान. तर बघा आज मी छान अशी साडी घातली आहे. बांगड्या वगैरे घातलं. काही कार्यक्रम वगैरे नाही आहे, असंच घातलं. तर कोंबड्यांचा वगैरे आवाज येत असेल. तर मी आज आले आशूकडं आणि शेतामध्ये इथं जरा फोटो वगैरे काढले साडी वगैरे घालून. तर चला, तर संध्याकाळ होत आली आता. जातो घरामध्ये. तर छान असं वातावरण आहे गावाकडचं. पण इतकं ऊन आहे ना सगळीकडं, भयानक ऊन आहे. आणि माझ्या नवीन बांगड्या कशा वाटतात नक्की सांगा. तर अशी छान अशी साडी घातली होते. तर चला आशू काय करते तर बघूया. कोंबड्या वगैरे बघा, त्यांचा आवाज गोंधळ चाललाय. पळून जातात कशी माणसं जवळ यायला लागल्या. लोक कसे पळतात. पकड 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 पकड. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर गावाकडची सकाळ कशी असते, शांत, किंवा कोंबड्यांचा आवाज, जनावरांचा आवाज आणि वारं, म्हणजे झाडांचं वारं पण एकदम छान थंडगार सुटलेलं असतं. आणि तेच सिटीतलं वातावरण सकाळचं कसं असतं, घाई गडबड, गाड्यांचा आवाज आणि धूर, असं म्हणजे काहीतरी वेगळंच वातावरण असतं. पण गावाकडचं वातावरण हे मात्र एकदम वेगळंच असतं. भारी वाटतं गावाकडची सकाळ बघायला. तर सकाळचं सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर. आणि माझ्या बहिणीचं बघा, हे लेडीज टेलरचं एक बोर्ड लावलेलं आहे. आणि बाहेर निघालोय तर सगळेच चाललोय. तर कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे दाखवेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आम्ही पहिल्यांदाच चाललोय अशा ठिकाणी. आणि कुणालचं चाललं होतं बघ मम्मी, मला गाडी चालवता येते वगैरे. तर माझी ही लहान बहीण आहे आणि ती गाडी चालवायला शिकली, पण मी अजून चालवायला शिकले नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
तर आज आलोय आम्ही वॉटर पार्कला. पुढे पुढे दाखवतोच आम्ही काय काय करतोय, है ना. नाही फक्त बारक्यांनाच आहे, मोठ्यांना काय नाही. दाखव दाखव, असं असं. ए हळू खेळा, हळू. तर बघा, पहिल्यांदाच आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो आणि आम्ही इतक्या लवकर पोहोचलो होतो ना की तिथे अजून कोणीच आलेलं नव्हतं. मला असं वाटत होतं की बाबा इथं कोणी येतंय की नाही, पण 10:30च्या नंतर इतकी गर्दी झाली ना की काय सांगू. तर मुलांना पण खेळण्यासाठी तिथं होतं आणि भरपूर असा एन्जॉय केला मी. तर काय सांगू तुम्हाला, पुढे माझी हालत मी सांगेनच काय झालं. पण तोपर्यंत मुलं इथं खेळत होते आणि 10:30च्या नंतर जी गर्दी झाली तर खूपच जास्त गर्दी झाली होती. तर चला. मी तर खूप वर्षांनी झोक्यावर बसले आणि झोके घेत होते. लहानपणी लग्नाच्या आधी जे काही खेळलं असेल ते लग्नाच्या नंतर कसलेच म्हणजे झोकेच खेळले नाहीत. मी खूप वर्षांनी झोक्यावर बसले होते आणि खरं तर मला खूप भारी वाटत होतं. मी खूप बराच वेळ बसून खेळले. मग आम्ही दोघी बहिणींनी सेम कलरचे ड्रेस घातले होते आणि मस्त झोके घेत होतो. खरंच खूप भारी वाटत होतं. आपण जेव्हा म्हणजे लग्नानंतर जेव्हा आपापल्या संसारामध्ये बिझी होतो ना की स्वतःच आयुष्य जगणं किंवा एन्जॉयमेंट ह्या गोष्टी खूप कमी होतात. बरेच जण करतात एन्जॉय, पण आमच्या बाबतीत असं नाही. आम्ही सतत नेहमी आपलं घर काम याच्यामध्येच बिझी असतो. कधीतरी आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे खरंच. आणि इतकं भारी वाटत होतं की काय सांगू. कुणाला आमच्या दोघींना पळून 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 ना झोके देत होता. मोठं तर बघा, अजून कोणीच आलेलं नव्हतं आणि आम्ही खूप जास्त म्हणजे सगळ्यांच्या आधी आम्ही पोहोचलो होतो आणि सगळं स्वच्छ असं होतं आणि कोणीच आलेलं नव्हतं. आम्ही खूपच लवकर गेलो होतो, सगळी लेकरं वगैरे घेऊन. तर आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर इथे आलो होतो नाश्ता वगैरे करण्यासाठी. मोठं पॅकेज तर बघा, अशी राईड मी पहिल्यांदाच खेळणार होती. इतके घाबरत होते ना वरनं यायला, मी खूपच जास्त घाबरले होते.
एन्जॉय करून झाला. तर आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी. थोडंसं फ्रेश झालो आणि आता जेवण्यासाठी चाललोय. तर जेवणामध्ये आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, पापड आणि एकदम छान असं जेवण होतं आणि सगळ्यांना भूक लागली होती. सगळे मस्त ताव मारायला बसले होते आणि खरंच जेवण खूपच छान होतं आणि सगळ्यांचंच पोट पण आणि मन पण भरलं. चला तर वॉटर पार्कमधून त्या दिवशी घरी आलो. त्याच्यानंतर काही व्हिडिओ घेतला नाही. सगळेच खूप थकले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आणि कुणाल निघालो पुण्याला आणि खूप छान अशी एसी बस भेटली होती आणि बारामतीला बाय बाय केलं आणि आम्ही निघालो पुण्यासाठी. तर पुढचा ब्लॉग आम्ही काही घेतला नाही वॉटर पार्कवरून आल्यानंतर. चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतर. मग बाय बाय.